नमस्कार. आज आपण इयत्ता 12वीच्या सेक्शन 4 मधील नॉव्हेल नंबर 4 द साइन ऑफ 4 याचा पार्ट 1 पाहणार आहोत. याला 4 पार्ट मध्ये मी डिवाइड केलेला आहे, कारण जर समजा एकच पार्ट याचा केला असता तर खूप मोठा साधारणतः 1 तासाची ही नॉव्हेल झाली असती आणि आपल्याला खूप वेळ ऐकत बसावं लागू नये म्हणून आपण याची टप्प्याटप्प्याने 4 पार्ट केलेले आहेत. मला आशा आहे की तुम्ही 4ही पार्ट पूर्ण ऐकल्यानंतर नॉव्हेलच्या बाबतीत तुमच्या मनात अजिबात शंका राहणार नाही आणि मुद्दाम मी तुम्हाला ही संपूर्ण नॉव्हेल मराठी आणि इंग्रजी दोघं भाषांमध्ये सांगणार आहे. सी द साइन ऑफ 4, the writer or novelist is Sir Arthur Conan Doyle. The lifespan of novelist 1859 to 1930. First of all, we will see about the writer or novelist. अगोदर आपण हे जे काही नॉव्हेलिस्ट आहेत किंवा रायटर आहेत त्यांच्या बाबतीतली माहिती मिळवूया. Sir Arthur Ignatius Conan Doyle, he was born on 22 May 1859 and he was died on 7th July 1930. He was a British writer and who created a character Sherlock Holmes. हे असे लेखक होते की ज्यांनी शेरलॉक होम्स नावाचं एक कॅरेक्टर रेखाटलेलं आहे. ओरिजिनली रायटर वॉज अ फिजिशियन, एक ते डॉक्टर होते. when in 1887 he published a study in scarlet, the first of 4 novels and more than 15 short stories about Holmes and Dr. Watson. शर्लॉक होम्सच्या बाबतीत तुम्ही माहिती असेल किंवा तुम्ही ऐकलं असेल, डिटेक्टिव्ह या नावाने आपण त्यांना ओळखतो आणि शेरलॉक होम्स यांनी यांच्या नॉवेल्स मध्ये रेखाटलेलं आहे. शेरलॉक होम्स सोबत डॉक्टर वॅटसन सुद्धा यांच्या नॉवेल्स मध्ये आहेत. Sherlock Holmes stories generally considered milestones in the field of crime fiction. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बऱ्याच वेळेस आपण मला वाटतं टीव्हीवरही पाहिलेलं आहे काही मालिकांमध्ये. Doyle was a prolific writer other than Holmes stories. His works include fantasy and science fiction stories about Professor Challenger and humorous stories about the Napoleonic soldier Brigadier Gerald, as well as plays, romances, poetry, non-fiction and historical novels. आणि म्हणूनच यांना एक उत्कृष्ट लेखक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. जास्त करून सायन्स फिक्शन आणि डिटेक्टिव्ह स्टोरीज यांच्यामध्ये यांचा हातखंडा आहे. वन ऑफ डॉयल्स अर्ली शॉर्ट स्टोरीज जे हॅबेक जोसेफ स्टेटमेंट helped to popularize the mystery of the Mary Celeste. The Sign of 4 is the second novel of Arthur Conan Doyle in which Sherlock Holmes and Dr. Johnson Watson solve the mystery of the hidden treasure and murder. या दोघांनी, दोघं म्हणजे कोण? डॉक्टर जॉन वॅटसन आणि शेरलॉक होम्स यांनी याच्यातलं जे काही रहस्य आहे, गूढ आहे
आणि त्याच्यातला जो काही मर्डर आहे तो शोधून काढण्याचं काम, आणि ट्रेझर, तो खजिना, तो शोधून काढण्याचं काम यांनी आपल्याला इथं या नॉव्हेलमध्ये केलेलं आहे. आणि ते सुंदर पद्धतीने रेखाटण्याचं काम आपल्याला रायटरद्वारा या ठिकाणी दिसतं. नॉव्हेल म्हटल्यानंतर किंवा ड्रामा म्हटल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला कॅरेक्टर समजणं गरजेचं आहे. जर त्या नॉव्हेल मधली किंवा ड्रामा मधली कॅरेक्टर्स आपल्याला समजलीत तर आपल्याला पुढे नॉव्हेल किंवा ड्रामा समजायला सोपं जातं. आणि म्हणून फर्स्ट ऑफ ऑल रीडर शुड नो द रिलेशनशिप बिटवीन ऑल दी कॅरेक्टर्स and which characters are there, so that's why it is important to understand. आणि म्हणून सगळ्यात अगोदर आपल्याला कॅरेक्टर जर समजलेत, त्यांच्यातले रिलेशन जर समजलेत, तर पुढे आपल्याला ती स्टोरी समजायला सोपं होतं. मग आता आपल्याला कॅरेक्टर्स कोणते कोणते आहेत या नॉव्हेलमध्ये, कोणाची काय रिलेशन्स आहेत ते अगोदर समजून घेऊया. मेजर शेल्टो, one of the officer, and he was in an Indian regiment. Second officer, Captain Morstan, he was also officer in an Indian regiment, and both were close friends. बघा इथं दोन ही कॅरेक्टर आहेत, इथं दिसत आहेत तुम्हाला. याच्यामध्ये मेजर शेल्टो आणि कॅप्टन मॉर्स्टन ही दोघंही भारतात ऑफिसर होती ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या काळामध्ये, आणि दोघं जवळची मित्र सुद्धा होती. आता बार्थोलोमियो शेल्टो आणि थेओडोस शेल्टो, सरनेमवरून तुमच्या लक्षात आलं असेल कोण असतील. ही दोघंही मेजर शेल्टो यांची मुलं आणि दोघं भाऊ एकमेकांची. नेक्स्ट वन इज मेरी मॉर्स्टन. मेरी मॉर्स्टन ही कॅप्टन मॉर्स्टन यांची मुलगी, डॉटर ऑफ कॅप्टन मॉर्स्टन. आणि थेओडोस शेल्टो हे मेरी मॉर्स्टनला पर्ल म्हणजे मोती दरवर्षी पाठवण्याचं काम करायचे. आता का करायचे, काय त्याच्या मागची हिस्ट्री काय ते आपण नॉव्हेलमध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट शर्लॉक होम्स, डिटेक्टिव्ह, ज्याचं आपण नाव सुरुवातीला ऐकलं इंट्रोडक्शन मध्ये. आता मेरी मॉर्स्टन आणि शर्लॉक होम्स यांच्यामध्ये एक बाण एरो दाखवलेला आहे. त्याचं काय कारण. आणि दुसरं एक कॅरेक्टर आहे डॉक्टर जॉन वॅटसन, फॉर्मर आर्मी सर्जन. आता याचं असं कारण आहे, दोघांच्या समोर बाण दाखवलेले आहेत, म्हणजे मेरी मॉर्स्टन त्यांच्याकडे तिची एक केस सॉल्व करण्यासाठी घेऊन जाते. आणि म्हणून तिथं मी मेरी मॉर्स्टनच्या तिथं दोन बाण दाखवलेले आहेत. डॉक्टर जॉन वॅटसन आणि शर्लॉक होम्स हे फ्रेंड्स पण आहेत आणि पार्टनर पण आहेत डिटेक्टिव्ह याच्यामध्ये. म्हणजे कोणतीही केस सॉल्व करायची असेल त्याच्यात दोघं पार्टनर आहेत. आणि एक इंटरेस्टिंग थिंग अशी आहे की डॉक्टर जॉन वॅटसन लव्स मॅरी मॉर्स्टन. जेव्हा ती तिची केस शर्लॉक होम्स कडे घेऊन आलीत आणि जेव्हा याने डॉक्टर जॉन वॅटसनने पहिल्यांदा मेरी मॉर्स्टनला पाहिलं, तेव्हापासून तो तिच्यावर प्रेम करायला लागला. देन जोनाथन स्मॉल, अँटॅगोनिस्ट, अब्दुल्ला खान, मोहम्मद सिंग, दोस्त अकबर, हे चार जे कॅरेक्टर्स आहेत, हे साइन ऑफ फोर, जे नॉव्हेलचं तुम्हाला टायटल दिसतं आहे, साइन ऑफ फोर शी रिलेटेड एक चार कॅरेक्टर आहेत. We will see all the things in the novel, but remember and keep in mind these four characters are related with the sign of four. आणि जॉनाथन स्मॉल यांचा एक मित्र आहे, तो म्हणजे टोंगा, नेटिव्ह ऑफ अंदमान आयलँड. अंदमान आयलँड मध्ये राहणारा एक नेटिव्ह म्हणजे तिथला स्थानिक. सो दीज आर दी कॅरेक्टर्स विच आर इन द नॉव्हेल. हे कॅरेक्टर्स आहेत ते नॉव्हेल मध्ये आहेत. आणि आता मला वाटतं
तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण नसेल की याच्यातलं कुणाचं रिलेशन तुम्हाला समजलं नाही. अगदी व्यवस्थित आणि सुटसुटीत पद्धतीने इथं आपल्याला प्रत्येकाचं कॅरेक्टर, त्यांचं रिलेशन समजलेलं आहे. आता प्रत्येकाचे चेहरे आपण पाहूया. साइन ऑफ फॉर कॅप्टन मॉस्टन, ऑफिसर इन एन इंडियन रेजिमेंट. मेजर शाल्टो, मिस मेरी मॉर्टन, डॉटर ऑफ कॅप्टन मॉस्टन. शेरलॉक होम्स, डॉक्टर जॉन वॅटसन. then Bartholomew Sholto and Thaddeus Sholto, sons of Major Sholto, and both are the brothers. Inspector Anthony John, Jonathan Small, antagonist, Tonga, native of Andaman Island. Next one is there was a dog. Dog is also character there, so that's why it is mentioned there. See, all the characters are on the screen. सगळे कॅरेक्टर्स इथं स्क्रीनवर आहेत आणि या कॅरेक्टरच्या भोवती ही नॉवेल फिरते आहे. यांच्या व्यतिरिक्त तिथं काही कॅरेक्टर्स नाहीत. असतील तर काही एकदम शॉर्ट साठी आलेले आहेत, ते आपण पाहणारच आहोत. सो इन दिस वे ऑल द कॅरेक्टर्स आर देअर अँड वी विल सी डिटेल स्टोरी इन द सेकंड पार्ट. जर आपण चॅनलवर, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करण्याच्या बाबतीत मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्यांनी याच्या अगोदर चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांनी पुन्हा चॅनल सबस्क्राईब करू नका. चॅनल फक्त एकदा सबस्क्राईब करायचं असतं. तुम्ही लाईक करा, इतरांना शेअर करा, काही प्रॉब्लेम नाही. ज्यांनी आजपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनीच फक्त चॅनल सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ आपण पाहिलात, थँक्यू. लवकरच आपण दुसऱ्या पार्ट मध्ये स्टोरीला सुरुवात करूया. तोपर्यंत थांबतो.